अगं आवर लवकर, येण होते गडावर जायला. अगं हो, अहो गडावर जाऊन सनी बासिंग बांधायचं हाय काय? अगं निवंतपणा नाही तुम्हाला, सदा कदा घाई. अगं शिवाजी महाराजांच्या मावळ्यासनी कसला आला निवंतपणा? वेळ प्रसंगी हातावर भाकरी घेऊन पळत पळत खावी लागते आम्हाला. वय वाघ माग लागल्या वाणी. वाघच माग लागलेला आहे. ते बघ सिद्धी जोहरच्या तोपा सारखा ओरडायला लागल्या. तू पटापट आवर बघ. भाई भाई नुसतीच जाळ्या करू नका, मर्दुमकी गाजवा. मर्दुमकीचं दुसरं नाव शिवा काशीद आहे आणि मी काशिदाची अवलाद. नेबापूरच्या मातीचा पोतच लय वेगळा आहे. इथल्या मेंढराला बी वाघाचं काळीज असतं या. होय मी बी त्याच गावची हाय. ती थोडी खीर केली राजा खात्यात घेऊन जा. अगं गोदे, मी एक मामुली सेवक आहे. राजा खायलोय. आता तुम्ही राजासनी ओळखत नाही होय? सारखं सावलीसारखं त्यांच्या माग माग असता. अहो आपला राजा साधा हाय, गोरगरिबांसंग राहतो, खातो, पितो. त्यासनी आवडेल खीर. खरंय. कोणासारखा तोंडोळा हाय व राजाचा? माझ्यासारखा. काय बाई तरी, कोणाला कशाचं आणि माळणीला लसणाचं. अगं खरंच. अगं माझ्या डोक्यावर जर जिरेटोप चढवला तर तूच माझी प्रजा, आणि प्रजा मग मला मुजरा करायचं बरं का. ज्योतिबाची आण. ज्योतिबाची आण लबाड नाही बोलायचं मी. असल असल, खरं असल. आण सुटली. बरं येऊ मी, आणि पोरांवर लक्ष ठेवा. येतो. महाराज महाराज. शिवा अरे बिचकतोस कशा पाहिजे? बोल ना. महाराज माझ्या बायकोने लय कौतुकाने खीर दिली. मी नको म्हणत होतो पर ती आई. खीर आवडते आम्हास. घ्या महाराज. आवडली महाराज? छान आहे. म्हणलं खाल ना खाल. शिवा अरे स्वराज्यातल्या आया बहिणींच्या हातचा गोड घास खायला मिळणं याच्यासारखं दुसरं सुख ते कोणतं? इथे स्वराज्याचा खरा अर्थ दडलेला आहे. शिवा आज आम्ही गडाबाहेर पडू, त्यावेळी तू आमच्या सोबत यायचंस. माझं तकदीर मोठं. हा पण शिवा काशीद म्हणून नाही, शिवाजी म्हणून. मला समजलं नाही महाराज. शिवा आज काहीही झालं तरी आपण या वेढ्या बाहेर पडायचंच. त्या जौहरच्या नजरबाजांनी आपल्याला बघितलं नाही तर ठीकच, पण जर जौहर तुझ्यापर्यंत पोहोचला, त्याने तुला कैद करून छावणीवर नेलं, तर बेमालूमपणे शिवाजी राजा म्हणून त्याच्याशी चर्चा करायची. जी महाराज. शिवा जी महाराज. शिवा प्रसंग लई लई अवघड आहे, पण आपल्याला निभावून द्यायचंय. जी महाराज. पण काहीही झालं तरी जीव राखायचा आहे. अहो शिवा काशीद हा नाभिक जातीचा, केस कापून पोट भरण्याचा व्यवसाय त्याचा, हा तर मूळचा गावोगावीच्या बातम्या काढायचा. शिवरायांना माणूस वाटला आहे खात्रीचा, म्हणून शिवाला चाकर नेमला हे रखात्याचा. या अल्लाह, ये बारिश है या आसमानी आफत? ऊपर से उस सिवा ने हमारे नाक में दम कर रखा है. हुजूर हुजूर. क्या खुशखबर है हुजूर. क्या हुआ? शिवाजी सापडला, काफिर कैद झाला. अल्लाह, तेरा लाख लाख शुक्र है, तेरा लाख लाख शुक्र है. मसूद इतना बड़ा बगावतखोर माझ्या मुठीत. आओ आओ खान साहब आओ. देखो देखो शिवाजी राजे आए हैं. हुजूर हुजूर शिवाजी भाग गया. क्या भागते हो? ये सामने क्या तेरा बाप खड़ा है. हुजूर ये सिवा नहीं हो सकता. हम जानते हैं सिवा को. ये तो हमें बनाने की चाल है. कौन हो तुम? शिवाजी.
झूठ मत बोलो. अरे शिवाजी सायम्या नाही, शिवाजी राजे भोसले नसलो तरी नेबापूरचा न्हावी शिवाकाशीत म्हणतात मला. हरामखोर, इतने महीनों से इस किले को चेर करके इस तूफानी बारिश में बैठा हूँ, वो क्या तुम्हारे जैसे हजाम से हजामत करने के लिए? अरे शिट्टी कशी वाटली माझी हजामत? हरामखोर, असली सिवा चाहिए. कहाँ गया वो? ये सिद्धी जोहार, या स्वराज्यात माझ्यासारखा 1000 शिवा सापडतील तुला. कुणा कुणाला पकडणार आहेस रे तू? अरे उंदराचा सापळा घेऊन वाघाला पकडायची स्वप्न बघायची नसत्यात. खामोश! हमें बेवकूफ बनाकर अब तू यहाँ से जिंदा नहीं जा सकता. अब तेरा अंजाम क्या होगा जानते हो तुम? अरे सिद्धी, त्या समोरच्या डोंगरावरचा ज्योतिबा आमचं दैवत आहे. त्याच्या पालखीवर गुलाल खोबरं उधळावं तसं या स्वराज्यासाठी प्राण उधळतोय आम्ही. खामोश काफर! बात को सामने देखकर बड़े बड़े झुक जाते हैं, फिर तू क्या चीज है? झुक जा हमारे सामने. कर. अरे जा, शिवाजी कुणापुढे झुकला नाही, झुकत नाही, करणार बी नाही. सोंगातला असला म्हणून काय झाले? अरे 4-5 मांडी खाली चिरडणाऱ्या राजाची कापड हायती माझ्या अंगावर. स्वराज्याचा पोट पाजून तुमच्यासारख्या महिषासुरांना काढणाऱ्या आई तुळजाभवानीची कवड्याची माळ आहे माझ्या गळ्यात. फक्त आऊसाहेबांवर झकणारा जिरेटॉप आहे माझ्या डोसक्यावर. एक दिवसाचा शिवाजी असलो म्हणून काय झाला? यो शिवाजी काय तुझ्या पुढे झुकेल? अरे मोडन पण वाकणार नाही मी. खामोश! फिर हम भी देखते हैं. सिपाहियों, झुकाओ इसे. मौत का इनाम दो और इसका ईमान तोड़ो. ईमान! चल. ए हट! जोहार, इनामासाठी इमान विकणाऱ्यांचे आमची निष्ठा या स्वराज्याची आहे. इथल्या दगडधोंड्यांना स्वाभिमानाचा शेंदूर फासून आमच्या शिवाजी राजांची आमची निष्ठा आहे. या निष्ठेचं मोल तुम्हासनी काय कळलं? अरे फेकलेल्या तुकड्यांसाठी बादशाहांचे तळवं चाटणे हे तुमचं इमान. सल्तनतीची पदं मिळवण्यासाठी स्वतःच्या आया बहिणींचा लिलाव करून त्यासनी बादशाहीत जनानखान्यात कोंबणे ही तुमची निष्ठा. अरे जा, योच फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात. अरे तुम्ही दाशींची पदं भोगतायसा आणि आम्ही पदासनी दाशीवानी मानतो. तुम्ही तुकड्यांसाठी जगतायसा आणि आम्ही आमच्या मातीसाठी मरतो. खामोश! टुकड़ों पर पलने वाला कुत्ता कहते हो तुम हमें? सिपाहियों, इसे कुत्ते की मौत मारो. कुत्ते की मौत! अरे हट! पर तू काय मला कुत्र्याची मौत येणार रे? अरे यो शिवा मरताना देखील शिवाजी राजा म्हणून मरतो. यालाच म्हणतात मर्द मराठ्याचा बाणा. फादर, देखते क्या हो? मार डालो इसे. ए काफर! राज जोहार, यो संघातला शिवाजी बी झुकला नाही. लक्षात ठेव, एक दिवसाचा शिवाजी व्हायचं भाग्य मिळालं मला. माझ्या जन्माचं सार्थक झालं राजा. तुम्हाला दिलेला शब्द पुरा केला राजा. माझा शेवटचा मनाचा मुजरा राजा. जय भवानी. फादर, ये सिवा का हम शक्ल शिवाजी काशी जैसा था, फिर असली सिवा कैसा होगा? फादर, जाओ पकड़ो उस असली सिवा को. मुझे असली सिवा किसी भी हालत में चाहिए, और वो भी जिंदा. जाओ.